नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मानसिक ताणतणाव म्हणजे टेन्शन किंवा स्ट्रेस. तर यामध्ये आपण स्ट्रेस म्हणजे नेमकं काय, याची लक्षणं काय आहेत, मर्यादेपेक्षा जास्त स्ट्रेसमुळे कशा प्रकारे नुकसान होतं, टेन्शनपासून वाचण्यासाठीचे उपाय आणि काही सोप्या स्ट्रेस मॅनेजमेंट टिप्स, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. दैनंदिन आयुष्यामध्ये आपण सगळेच अनेक अडचणींचा सामना करत असतो. या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपातून आपल्या समोर येत असतात. काही वेळेस अडचणी या अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या असू शकतात. त्यामुळे अडचणींवर मात करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामधील शारीरिक आणि मानसिक शक्ती जाते. अनेक समस्याचे समाधान मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतींमुळे आपल्याला मानसिक तणावाला सामोरे जावं लागतं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांनाच आयुष्यातील ताणतणावाची इतकी सवय झालेली असते की ह्या सगळ्या गोष्टी फार नॉर्मल आहेत असं आपल्याला वाटू लागतं. अशा अनेक मानसिक तणावामुळे काम करण्याच्या क्षमतेमध्ये तसेच एकूण परफॉर्मन्समध्ये नकारात्मक परिणाम होत असतो. याला स्ट्रेस असं म्हटलं जातं. तर आता आपण समजून घेऊ की टेन्शन किंवा स्ट्रेस म्हणजे नक्की काय. ताणतणाव हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्यावर आलेल्या संकटांशी दोन हात करताना जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे असं आपल्याला वाटू लागतं, तेव्हा स्ट्रेस किंवा टेन्शनची जाणीव आपल्याला होते. ही एक मानसिक आणि शारीरिक प्रतिक्रिया आहे. टेन्शन आल्यानंतर ॲड्रेनालिन हे द्रव्य आपल्या शरीरामध्ये वेगाने पसरू लागतं, ज्याने हृदयाचे ठोके वाढू लागतात. मानसिक आणि शारीरिक बदल जाणवायला लागतात. खूप घाम येतो, अंगावर काटा येतो किंवा प्रचंड भीती वाटते. आता आपण समजून घेऊ की स्ट्रेस आपल्यासाठी किती धोकादायक आहे. आपल्या पूर्वजांना देखील स्ट्रेस नक्कीच असेल. आत्तापेक्षा बऱ्याच कठीण काळामध्ये त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं होतं. अशाच कठीण प्रसंगांमध्ये करा किंवा मरा असा बाणा अंगीकृत करून त्यांनी तणावावर मात केली. आधी असलेल्या संकटांपेक्षा आताची संकटांची स्थिती बऱ्याच अंशी मानसिक अस्थिरतेकडे झुकलेली दिसून येते. आजकाल लोकांमध्ये असणाऱ्या स्ट्रेसचं प्रमाण हे आपल्या पूर्वजांनी अनुभवलेल्या स्ट्रेसपेक्षा खूप जास्त आहे. स्ट्रेसबाबत अजून एक वाईट गोष्ट अशी आहे की स्ट्रेसची उत्पत्ती करणारे आपल्या शरीरातील ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल ह्या हॉर्मोन्सचे उत्सर्जन अडचणीच्या प्रसंगी जास्त होऊन ते अधिक धोकादायक बनते. परिणामी नको त्यावेळी जास्त स्ट्रेस आपण घेत असतो. अधिक कालावधीसाठी स्ट्रेस असल्यास ते इम्युन सिस्टीम आणि हृदयाला हानिकारक ठरतं. याशिवाय इतर आजारांवर मात करण्यासाठी आपल्यामध्ये असलेली शारीरिक मानसिक शक्ती जास्त स्ट्रेस असल्याने कमी होत जाते. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणजे स्ट्रेसमुळे मनुष्य आजारी होण्याची शक्यता वाढते. ज्यावेळी आपल्यावर आलेल्या अडचणीबाबत प्रत्येक सेकंद हा महत्त्वपूर्ण असून त्यावर त्यावेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. अशाच वेळी स्ट्रेसचं प्रमाण आपल्यामध्ये खूप वाढतं. सभोवताली असणाऱ्या संकटांवर योग्य आणि सोपा पर्याय उपलब्ध आहे का, हे काम आपण कशा प्रकारे करू शकतो, आपल्या तणावामागे कोणतं कारण आहे, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली तर उद्भवलेल्या संकटावर अजून अचूकपणे मात करणं शक्य आहे. जास्त स्ट्रेसमुळे आपल्याला इम्युन सिस्टीम आणि हृदयासंबंधित समस्या उद्भवू शकतात. भयानक आजार होण्याची शक्यता वाढते. आपलं वैवाहिक जीवन खराब होऊ शकतं. व्यक्ती वयापेक्षा जास्त मोठा वाटू शकतो. तर स्ट्रेसबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं का आहे. स्ट्रेसमुळे अनेक गंभीर मानसिक आजार होऊ शकतात. भारतामध्ये दर 4 व्यक्तीनंतर 1 व्यक्ती ही स्ट्रेसने ग्रस्त असलेली आढळली जाते. काही वेळा आपण कामावर, अभ्यासावर योग्यपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्याने कामावर वाईट परिणाम होतो. ही समस्या व्यक्तीमध्ये स्ट्रेस असल्याने उद्भवते. स्ट्रेसबाबत योग्य काळजी न घेतल्याने मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. या आजारांवर उपचार झाले नाही तर त्याची तीव्रता वाढत जाऊन व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप वाईट परिणाम होतो. आपल्या देशामध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशन यावर इलाज करणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 3/4 रुग्ण महिला आहेत असं आढळलेलं आहे. पण स्ट्रेस आणि डिप्रेशनमुळे आत्महत्या करणाऱ्या रुग्णांमध्ये 3/4 रुग्ण हे पुरुष आहेत. बऱ्याच प्रसंगांमध्ये आत्महत्या करण्यामागील कारण हे स्ट्रेस, टेन्शन किंवा डिप्रेशन यांच्याशी निगडीत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे स्ट्रेसवर उपचार करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्या समाजामध्ये स्ट्रेस, डिप्रेशन या विषयावर बोलणं टाळलं जातं. एखाद्याला अशा प्रकारची समस्या असल्यास त्याला कमजोर समजलं जातं.
त्यामुळे अशा व्यक्तीच्या मनामध्ये देखील स्वतःबद्दल कमतरतेची भावना येते. त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असलेल्या प्रश्नांबाबत इतरांशी बोलणं, योग्य पद्धतीनं त्यावर तोडगा काढणं कठीण असतं. स्वतःसाठी, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशा कृती करायला धैर्य लागतं. स्ट्रेस होण्याची काही सामान्य कारणं आहेत, जसं की काम, बेरोजगारी, पैसे, एकटेपणा, पार्टनरसोबतचा ब्रेकअप, नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येणं, अपत्यांनी घर सोडणं, शारीरिक स्थिती योग्य नसणं, आजूबाजूचं वातावरण, आपल्या जोडीदाराचं निधन होणं किंवा आपला जोडीदार आपल्यापासून लांब असणं, घटस्फोट यासारख्या कारणामुळं कुटुंबातील व्यक्ती दुरावणं, वाईट सवयी किंवा हिंसा या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे आपला स्ट्रेस वाढतो. आयुष्यामध्ये चढ उतार ही अत्यंत सामान्य बाब मानली जाते. वाईटानंतर चांगलं आणि चांगल्यानंतर वाईट असं चक्र नेहमी सुरूच राहतं. अडचणी या जास्त वेळासाठी आयुष्यामध्ये नसतात, पण जर त्यांचा धसका घेतल्याने एकूणच आपल्या जीवनातील दुसऱ्या महत्त्वाच्या घटकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. स्ट्रेस होण्यामागे मुख्य लॉजिक असं मानलं जातं की स्ट्रेसला सामोरे न गेल्याने आणि आपण त्याचा विरोध न केल्याने स्ट्रेस कधीच जाणार नाही. या उलट तुम्ही धैर्य दाखवून संकटांना सामोरे गेल्याने स्ट्रेस लवकर नाहीसा होतो. तुम्ही किती शक्तिमान आहात यापेक्षा तुम्ही समस्येला किती धैर्यानं सामोरं जाता हे महत्त्वाचं आहे. स्ट्रेस असेल तर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती ही सकारात्मक असायला हवी. काही प्रसंगांमध्ये फक्त सकारात्मक दृष्टिकोनाने गोष्टी सोप्या होतात. नाईलाज असल्यास पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागू शकते. पण न घाबरता परिस्थितीवर मात करणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूच्या घटकांमुळे आपल्याला स्ट्रेस होऊ शकतो हे खरं असलं तरी सभोवतालच्या घटकांपेक्षा जास्त महत्त्व स्वतःला योग्य प्रकारे बदलण्यावर दिल्याने तुमचा स्ट्रेस नाहीसा होऊ शकतो. तर आता तुम्हाला समजेल कसं की तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. समजा तुम्हाला स्ट्रेस असेल तर तुम्हाला पुढील समस्या होऊ शकतात, जसं की नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी जेवणे, प्रचंड वेगाने मूड स्विंग्स होणे, आत्मविश्वास कमी होणे, प्रत्येक वेळा भीती, बेचैनी आणि अस्वस्थ वाटणं, नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी वेळ झोपणं, गोष्टींचा विसर पडणं किंवा विसराळूपणा वाढणं, मद्यपान, अंमली पदार्थ यांचं सेवन जास्त प्रमाणामध्ये करणं, इतर दिवसाच्या मानानं जास्त शारीरिकरित्या थकणं, मित्रमंडळी, कुटुंबातील व्यक्तींपासून लांब राहणं, वागणुकीमध्ये बदल होणं, कामामध्ये अडचणी येणं, कामामध्ये लक्ष विचलित होणं, आवडीच्या गोष्टींमध्येही मन न रमणं, अस्तित्वहीन गोष्टींची जाणीव होणं. ह्या लक्षणांसोबत डोकेदुखी, बद्धकोष्ठता अशी काही शारीरिक लक्षणं देखील स्ट्रेसच्या लक्षणांचा भाग असू शकतात. पण तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात हे समजल्याच्या नंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर कसं व्यक्त होऊ शकता ते आपण समजून घेऊ. आपण जेव्हा कोणत्या व्यक्तीशी जोडले जातो तेव्हाच आपण त्याच्याशी गप्पा मारायला लागतो. बोलताना आपल्या मनातील भावभावना एकमेकांशी शेअर करतो, मतं मांडतो. दोन व्यक्तींमध्ये जिव्हाळा असल्याशिवाय संवाद होणं शक्य नसतं. स्पेशल बॉन्डिंग असलेल्या व्यक्तीशी गप्पा मारणं एका थेरपीप्रमाणे असू शकतं. आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया एक माध्यम मानलं जाऊ शकतं. पण संशोधनाद्वारे असंही निदर्शनास आलंय की सोशल मीडियामुळेच लोकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. आपण जर स्ट्रेसमध्ये असू तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी ह्याविषयी बोलणं कमीपणाचं लक्षण नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. ह्यामागे आपण अडचणीमध्ये असल्याने आपल्याला मदतीची गरज आहे आणि आपल्याला लोकांनी मदत करावी असा हेतू नसतो. उलट अशा परिस्थितीमध्ये समोरची व्यक्ती असती तर त्यांनी काय केलं असतं किंवा आपण काय करायला हवं याकरिता बोलणं गरजेचं असतं. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा अत्यंत सामान्य उपाय देखील आपल्या डोक्यामध्ये येत नाही. अशा वेळी बोलण्याने समस्येवर लगेचच समाधान मिळतं किंवा समोरचा व्यक्ती हा नवीन वेगळा पर्याय सुचवू शकतो ज्याबद्दल तुम्ही विचार देखील केला नव्हता. त्यामुळे आपल्या अडचणींवर बोलणं गरजेचं आहे. गप्पा मारताना आपल्याला काय वाटतं हे सांगणं फार कठीण काम नाही. आपण व्यक्त झाल्याने समोरून उत्तर तर मिळतंच, पण तुम्हाला व्यक्त झाल्यामुळे हलकंसं वाटू लागतं. म्हणून जेव्हा कधी तुम्हाला त्रास होईल तुमच्या जवळच्या व्यक्तीशी जाऊन बोला. आणि एखाद्या व्यक्तीशी बोलूनही तुमचा स्ट्रेस दूर होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आपल्या सर्वांना सर्दी, खोकला, ताप हे आजार कधीतरी झाले असतीलच. या आजारांमध्ये तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतला असेलच. तुम्ही शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेता,
मग मानसिक स्वास्थ्याबाबत समस्या आढळल्यास त्या डॉक्टरांकडेही जाणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रेसमुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल आणि त्यातून बाहेर पडणं तुम्हाला शक्य वाटत नसेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. मानसोपचार तज्ज्ञ मंडळी इतरांपेक्षा जास्त संवेदनशीलपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात. त्या सोबतीला समस्येवर योग्य तो उपचार देखील सुचवतात. त्यांच्याशी बोलल्यानं फायदा होऊन तुमचं मानसिक स्वास्थ्य आधीपेक्षा जास्त सुधारण्यासाठी मदत होईल. सर्दी पडसाप्रमाणे स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन हे आजार देखील अत्यंत सामान्य आहेत. फरक फक्त एवढा आहे की स्ट्रेस, टेन्शन या मानसिक अडचणींचा भाग आहेत. इतर आजारांना जितकं सिरियसली आपण घेतो तितकंच मानसिक आजारांना देखील सिरियसली घ्यायला हवं. तुम्हाला जर मानसिक ताणतणाव असेल तर मनामध्ये असलेला न्यूनगंड सोडून द्या आणि एका तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांची भेट घ्या. हा विषय तुम्हाला आवडला का? मानसिक स्वास्थ्याविषयी तुमचे अनुभव, किस्से, मत किंवा विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर विषय आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि शेवटी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.